तर जोश टॉक्सचा हा Q3चा टास्क आहे. तर आता आपण हा बघूया. आणि QC3च्या टास्कमध्ये असं सांगितलं जातं की ह्याच्यामध्ये खूप काही चुका नसतात, सगळं काही बरोबर असतं. कुठेतरी 1-2 चुका असतात, ते आपल्याला फक्त सुधरवून त्या ठिकाणी तो टास्क आपल्याला सबमिट करायचा असतो. तर आता आपण हा ऑडिओ प्ले करून पाहूयात कितपत हा टास्क जो आहे, हा जो ऑडिओ आहे तो कितपत योग्यरित्या ट्रान्स्क्राईब केले आहे. तर लेट्स प्ले. तर त्यांनी तो राग तिथं न काढता त्यांनी भारतात येऊन, भारतामध्ये लोकांना येऊन त्यांनी ते उपोषण केले. उपोषण म्हणा, आंदोलन म्हणा, अशा प्रकारचे होतं ना, तर त्यांनी तिकडचा राग तिकडे काढला. मग कुठंतरी त्यांनी बरोबर. हो हो. तर ऑडिओ आपण ऐकलाच आहे. तर याच्यामध्ये किती चुका आहेत. उपोषण चुकलेलंच आहे त्यांनी, जे ह्याच्यात खूप चुका आहेत. पाहायला गेलं तर हा ऑडिओ जवळपास जो ट्रान्स्क्राईब केला आहे 80% तर चुकाच आहेत. कुठेतरी 1-2 शब्द मला वाटतं ह्याच्यामध्ये बरोबर दिसत आहेत, अन्यथा सर्वच चुकीचं आहे. आणि अशा टास्कला देखील इतका वेळ लागतो ना. मग तर QC3चं जे टास्क आहे त्याला टार्गेट जवळपास मला वाटतं 120 मिनिटं दिलेलं आहे. आणि त्याच्यात असे जर टास्क असतील तर कसे 120 मिनिट पूर्ण होणार आहेत. आता नॉर्मल ट्रान्स्क्रिप्शनचा पण टास्क बरा असतो याच्यापेक्षा, असं मी म्हणेन, कारण इतक्याच ह्याच्यामध्ये चुका आहेत. आणि टार्गेट त्याच्यात 120 मिनिट दिलेलं आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. जोश टॉक्सकडून लोकांकडून नुसतं काम करून घेत आहेत आणि त्यांना ॲक्युरेसी पण खूप पाहिजे आहे. बघा आता.